हॅलो नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम पारंपरिक आणि झणझणीत काळं मटण रेसिपी। ही रेसिपी मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी मटण व्यवस्थित मॅग्नेशन करून घेतलेलं आहे। मॅग्नेशनमुळे मटण अधिक रसाळ आणि चविष्ट होतं। आता आपण खास काळं मटण मसाल्याची तयारी करून घेऊ। सर्वात पहिले मी इथे लसूण घेतलेलं आहे आणि कांदा पण मी कट करते आहे। आपल्याला एकदम फाईन कट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला मसाल्यामध्ये तो व्यवस्थित भाजता येणार। इथे माझं बाळ छान एन्जॉय करते, तिचं असंच असतं, आई तू बनव, मी इथे बसते। मला पण हे आवडतं, त्यामुळे मी इकडे आपल्या मसाल्याची तयारी पण करते आहे आणि त्याचबरोबर ती पण इथे एन्जॉय करते। ती आता दही खाते। मुलांना हेच असतं, आई तू बनव, मी तुझ्याजवळ बसते असो। तर आता इथे मी थोडे खडे मसाले ॲड करते आहे आपल्याला मटण काळा रस्सा बनवायसाठी। याचं डिस्क्रिप्शन मी माझ्या ब्लॉगमध्ये देऊन देणार आहे। आणि हे घेतल्यानंतर इथे मी हे सुकं मटण पहिलेच बनवून ठेवलं, जेणेकरून आपल्याला सगळं लक्ष भाजीकडे देता येणार। आणि हे माझं फायनल एक मसाला रेडी आहे, मला काय काय लागतं। इथे मी पॅन गरम केलेलं आहे आणि त्याच्यात मी सगळे खडे मसाले पहिले रोस्ट करून घेते कमी मी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल वापरते, मी ते प्रिफेअर करते। तुमच्याकडे जे पण असेल त्याने भाजी होऊ शकते। त्यानंतर ते झाल्यानंतर मी कांदा आणि लसणची पेस्ट करते। त्यात मी थोडं अद्रक लसण पण ॲड केलेलं आहे आणि थोड्या लाल आणि हिरव्या मिरच्या कमी तेलमध्ये आणि चांगलं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत हे परतून घ्यावं। हे मिश्रण अगदी गडद आणि तपकिरी किंवा काळपट होतपर्यंत भाजायचं असतं, त्यामुळे आपल्याला काळा मटणचा रस्सा त्यांचा पारंपरिक रंग आणि स्वाद मिळतो। तुम्ही इथे बघू शकता, पहिले जो मी मसाला घेतला आहे खडा मसाला आणि हा मसाला कांदा लसूणची पेस्ट मी सगळं व्यवस्थित एकदा भाजून घेतलं आहे आणि मग मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड। इथे मी थोडं मसाला होतपर्यंत जिरा राईसची तयारी करून घेतलेली आहे। इथे मला माझ्या मेणीला एन्जॉय करताना बघून मला पण खूप छान वाटते। ती तिचं खेळते आणि मला पण एक पुरेपूर टाईम मिळालेला आहे, जेणेकरून मी माझ्या पण कुकिंगमध्ये थोडं एन्जॉय करू शकते। आणि एका आईला पाहिजेच काय, जर ती बिझी आहे तरी मुलं आपलं निवांत खेळतात आहे, यापेक्षा अजून काय। चला तर आता मी छान तुपात जिरे टाकून छान भिजवलेले तांदूळ टाकून दिले आणि जिरा राईसची तयारी केली आहे। आपण आता कुकर बंद करून एक छान शिट्टी येऊया आणि मऊ आपला जिरा राईस रेडी। चला तर मग मुख्य मसाल्याकडे वळूया। हा मसाला मी केलेला आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया, छान एकदम फाईन पेस्ट करायची। आणि बघा तुम्ही कलर पण छान आलेला आहे, थोडा काळसर, अजून तो तेलात गेला की अजून छान कलर येणार। आपल्याला मटण फक्त मॅरिनेशन करून ठेवलं होतं, आपण शिजवून ठेवलेलं नाही। आपण डायरेक्ट कुकरमध्ये टाकून त्याला शिजवून घेऊया, जेणेकरून आपली भाजी अजून छान टेस्टी स्वाद येणार। तर मी तेल गरम केलं, त्यात मी कांदे टाकले आणि थोडा जो काळा मसाला मी जो मटणसाठी बनवलेला होता तो मी त्या तेलात छान टाकलेला आहे। मस्त त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत 2 मिनटं थांबायचं। आणि त्यामध्ये मग मी थोडं जिरं पावडर, गरम मसाला आणि तिखट आणि हळद आणि मीठ, बस एवढंच ॲड केलेलं आहे। जास्त मसाले ॲड करायचे नाही, कारण आपण जो मुख्य मसाला आहे तो आपण व्यवस्थित बनवलेला आहे। त्यामुळे एक्स्ट्रा मसाल्याची काहीच गरज नाही। आणि थोडं तेल सुटेपर्यंत आपण इथे थांबूया आणि नंतर मग आपण थोडं मिक्सरमध्ये जे होतं त्याचं पाणी टाकून देऊ, जेणेकरून अजून त्याला छान फाईन पेस्ट येणार आणि तेल पण सुटायला त्याला मदत होणार। इथे तुम्ही बघू शकता खूप छान आपला मसाला रेडी आहे। तिथे मी थोडं ताजं कोथिंबीर आणि थोडा निंबाचा रस घातलेला आहे। आणि इथे मॅरिनेशन केलेलं आपण जे मटण होतं ते मी इथे छान टाकलेलं आहे मसाल्यामध्ये। तुम्ही बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि मस्त दिसते आहे। यात थोडं पाणी घालायचं, तुम्हाला कसा रस्सा हवा आहे, थोडा थिकनेस वगैरे त्यानुसार तुम्ही पाणी घाला, निंबू पिळा आणि बस एक कुकर बंद करा। काही शिट्ट्या झाल्या की तुमचं मटण डन। इथे मी चपातीची तयारी करून ठेवली, आपली चपाती पण इथे साईडला रेडी झालेली आहे। आणि आपली ही फायनल डिश तुम्ही बघू शकता, आपली फायनल थाळी, ज्याच्यात काळं मटण, भाकरी, चपाती, जिरा राईस आणि एक सुखं मटण आणि आपलं सॅलेड सगळं रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। तर इथे आपलं सावजी स्टाईल काळा मटण रेडी झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आणि सुक्या मटण रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू, धन्यवाद।